बॉलिवूड आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात नेहमी आपल्या फटकळ आणि परखड विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या कंगना रनौतने अलीकडेच जेनझी पिढीबद्दल असं काहीतरी बोलून ठेवलं की संपूर्ण सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती। आजच्या तरुण पिढीला तिने थेट जनरेशन गटर म्हणजेच गटार पिढी असं संबोधलं आणि हे शब्द ऐकताच लाखो तरुणांच्या भावना दुखावल्या गेल्या। एका बाजूला ही टीका सुरू असताना योगगुरु रामदेव बाबा यांनी यावर उतरून थेट कंगनावरती पलटवार केला आणि मग कंगनानेही तितक्याच जहरी शब्दांत बाबा रामदेव यांना उत्तर देत त्यांच्या चारित्र्यावरच थेट बोट ठेवलं। ही स्टोरी नुकती एका वक्तव्यापुरती मर्यादित नाहीये, तर यात राजकारण, अध्यात्म, चारित्र्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाचाही उल्लेख आलाय। चला तर मग हे संपूर्ण प्रकरण नेमकं कसं घडलं हे सुरुवातीपासून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। गोष्टीची सुरुवात होते ती अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत हिच्या एका वक्तव्यापासून। कंगनाने आजच्या जेनझी पिढीवर टीका करताना तिला जनरेशन गटर असं संबोधलं होतं। हे वक्तव्य समोर येतात सोशल मीडियावर एकच गदारोळ उडाला। तरुण पिढीला असं थेट गटार म्हणणं अनेकांना आवडलं नाही आणि याच वक्तव्यावर योगगुरु रामदेव बाबा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली। TV9 भारतवर्ष सोबतच्या एका संवादात बाबा रामदेव यांना जेव्हा कंगनाच्या या टिप्पणीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी अगदी थेट आणि परखड शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली। बाबा रामदेव म्हणाले की अशा प्रकारे संपूर्ण तरुण पिढीला गटरपटर बोलणं हे बिघडलेल्या मेंदूचं लक्षण आहे आणि ही चुकीची गोष्ट आहे। त्यांनी थेट कंगनाच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांचं म्हणणं होतं की त्यांची पात्रता काय आहे, त्यांचं बालपण कसं होतं, त्यांचं तारुण्य कसं होतं, त्यांचे आधीचे पराक्रम कसे होते, असे थेट सवाल उपस्थित करत बाबा रामदेव यांनी ही देखील सांगितलं की मला अशा लोकांबद्दल बोलायचं नाही, पण कोणत्याही देशाच्या तरुणाईला असं हिणवणं योग्य नाहीये आणि यावर कंगनाच्या स्वतःच्या पक्षाच्या लोकांनीही दखल घेतली पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे सुनावलं। एवढ्यावरच बाबा रामदेव थांबले नाही। जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही स्वतः योगाचे प्रशंसक असणाऱ्या लोकांबद्दल का बोलत नाही, तेव्हा त्यांनी उलट सवाल करत म्हटलं की माझी प्रशंसा करा, योगाची प्रशंसा करा म्हणून मी त्यांच्या गुन्ह्यांवर इथे पांघरून घालू का? हे वाक्य त्या क्षणी अतिशय बोचरं ठरलं आणि संवादाचा नूरच बदलून गेला। पुढे जाऊन बाबा रामदेव यांनी तरुण पिढीबद्दल एक व्यापक भूमिका मांडली। त्यांनी सांगितलं की तरुणांना कोणतीही जात नसते, तरुणांमध्ये सर्वजण समावलेले असतात। त्यात ब्राह्मणांची मुलं आहेत, क्षत्रियांचीही, वैश्यांचीही, दलितांचीही, आदिवासी वनवासींचीही, SC/ST वर्गाचीही म्हणजेच समाजातल्या प्रत्येक घटकाची मुलं या तरुण पिढीत समावलेली आहे। आजचा तरुण स्वतःमध्ये एक खूप मोठी शक्ती बाळगून आहे आणि त्याला कुणीही नाकारू शकत नाही असं ठाम प्रतिपादन बाबा रामदेव यांनी केलं। आता इथपर्यंत ही चर्चा फक्त एकतर्फी वाटत होती, पण अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत ही काही सहजासहजी गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीये, हे सगळ्यांनाच माहिती आहे। बाबा रामदेव यांनी ही टिप्पणी समोर येताच कंगनाने तात्काळ त्यावर प्रतिक्रिया दिली आणि यावेळी तिने आपला रोखठोक बाबा रामदेव यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर वळवला। कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे एक स्पष्ट आणि तिखट पोस्ट शेअर केली, ज्यात तिने बाबा रामदेव यांच्यावर जोरदार पलटवार केला। आपल्या पोस्टमध्ये कंगना लिहिते, बाबाजी, माझ्या तारुण्याबद्दल किंवा बेडरूम बद्दल दिवसा स्वप्न पाहू नका। हे वाक्य वाचतानाच अनेकांच्या भुवया उंचवल्या, कारण बाबा रामदेव यांच्या टिप्पणीला कंगनाने अगदी वेगळ्याच अंगाने उत्तर दिलं होतं। पुढे ती लिहिते की कोणीतरी केवळ अफवा आणि गॉसिप्सच्या आधारावरच असे विचार करू शकतो आणि इथेच कंगनाने आपल्या उत्तराचा सगळ्यात धारदार भाग मांडला। तिने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाचा संदर्भ देत बाबा रामदेव यांना आरसा दाखवला। तिने लिहिलं की किमान मला तरी सर्वोच्च न्यायालयाकडून खोट्या किंवा बनावट वैद्यकीय दाव्यांबद्दल फटकारलं गेलेलं नाहीये। हा उल्लेख अर्थातच बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेदिक लिमिटेडवर सर्वोच्च न्यायालयाने भ्रामक जाहिरातींसंदर्भात यापूर्वी ओढलेल्या ताशेऱ्यांकडे इशारा करणारा होता। कंगनाने आपल्या पोस्टच्या शेवटी अगदी परखड शब्दांत लिहिलं की म्हणून मला चारित्र्याचे धडे देऊ नका, तुमचं चारित्र्य कसंही असलं तरी माझं त्यापेक्षा खूप चांगलं आहे। इथे कोणताही फसवणूक करणारा आढळलेला नाहीये। हे शेवट वाक्य अनेकांना सगळ्यात जास्त बोचरं वाटलं, कारण कंगनाने अगदी सरळ शब्दात बाबा रामदेव यांच्यावर फसवणुकीचा ठपका ठेवला होता आणि तोही स्वतःच्या चारित्र्याची तुलना करत।
इथे आपल्याला आठवण करून द्यायला हवी की बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी 2006 साली एकत्र येऊन पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड या कंपनीची स्थापना केली होती, जी आज देशातल्या सगळ्यात मोठ्या आयुर्वेदिक आणि FMCG कंपन्यांपैकी एक मानली जाते. मात्र याच कंपनीच्या काही उत्पादनांबाबत आणि जाहिरातींबाबत यापूर्वी वाद निर्माण झाले होते आणि याच पार्श्वभूमीवर कंगनाने आपल्या पोस्टमध्ये अप्रत्यक्षपणे हा जुना संदर्भ पुन्हा एकदा चर्चेत आणला. एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण म्हणजे एका बाजूला आध्यात्मिक गुरु आणि दुसऱ्या बाजूला अभिनेत्री खासदार यांच्यातील शाब्दिक दवंदव म्हणावं लागेल. कंगनाच्या जनरेशन गटर या वक्तव्यापासून सुरू झालेला हा वाद बाबा रामदेव यांच्या तिखट प्रक्रियेतून पुढे सरकला आणि शेवटी कंगनाच्या तितक्याच जहरी पलटवारापर्यंत जाऊन पोहोचला. या संपूर्ण प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या चारित्र्यावर, पात्रतेवर आणि विश्वासार्हतेवर थेट बोट ठेवलं आणि त्यामुळे हा वाद सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला. सध्या तरी बाबा रामदेव यांच्याकडून कंगनाच्या या ताज्या पलटवारावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये, पण हे प्रकरण इतकं तापलेलं आहे की पुढच्या काही तासांत त्यावर आणखी काहीतरी नवीन वळण येऊ शकते. हे पाहणं आता नक्की महत्त्वाचं ठरेल. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? बाबा रामदेव यांना तरुण पिढीबद्दल वक्तव्य केलं होतं की कंगनाने दिलेलं उत्तर जास्तच सडेतोड होतं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.